महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर नाना पटोले ने बयान देते हुए यह आरोप लगाया है कि इस चुनाव में पूरी तरह से फिक्सिंग हुई है। उन्होंने कहा कि राहुल गांधी के एक बयान पर जिस तरह से भाजपा ने प्रतिक्रिया दी, उससे यह साफ होता है कि चुनाव आयोग और भाजपा के बीच कोई न कोई मिलीभगत जरूर है। उन्होंने ये भी कहा कि जब मतदान समाप्त हुआ तब शाम 6 बजे तक चुनाव आयोग ने बताया था कि 58.22% मतदान हुआ है, लेकिन उसी रात 11:30 बजे यह आंकड़ा बढ़कर 65.2% कर दिया गया और अगले दिन यह आंकड़ा फिर बढ़कर 66.5% तक पहुंचा दिया गया। इस बदलाव पर सवाल उठाते हुए उन्होंने पूछा कि यह सब किस आधार पर हुआ और चुनाव आयोग ने यह जानकारी प्रेस के सामने क्यों नहीं रखी। नाना पटोले का कहना है कि रातों रात जो 74 लाख अतिरिक्त वोट सामने आए, वह कैसे और कहां से आए, इसकी जानकारी जनता को मिलनी चाहिए, क्योंकि यह जनता का अधिकार है। उन्होंने चुनाव आयोग पर यह भी आरोप लगाया कि उसने पारदर्शिता नहीं बरती और मीडिया के सामने जवाब देने से बचा। उनका ये भी कहना है कि हमें ये डेटा नहीं दिखा सकते। इस प्रकार की बात कहकर आयोग लोकतंत्र को कमजोर कर रहा है। नाना पटोले ने इस पूरे मामले को सुप्रीम कोर्ट में ले जाने की जानकारी दी और कहा कि उन्हें न्यायपालिका से उम्मीद है कि वह इस मामले में हस्तक्षेप नहीं करेगी और न्याय देगी। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह पर सीधा हमला करते हुए कहा कि इनकी कार्यशैली लोकतंत्र की हत्या कर रही है और भाजपा के समर्थक राहुल गांधी के हर बयान पर जिस तरह टूट पड़ते हैं, उससे यह साबित होता है कि भाजपा और चुनाव आयोग के बीच कोई गुप्त साठगांठ है। उन्होंने दोहराया कि कांग्रेस यह मुद्दा नहीं छोड़ेगी, वह हर हाल में जवाब मांगेगी और सुप्रीम कोर्ट से न्याय मिलने की उम्मीद उन्हें अब भी है। लोकतंत्र को बचाने के लिए न्यायपालिका से उन्हें पूरी आशा है और वह इस गंभीर प्रकरण में सही निर्णय देगी। लेख लिहून काही मीडियामध्ये तो प्रसिद्ध झाला आणि त्यांनी म्हणालेत की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मॅच फिक्सिंग झालेलं होतं आणि त्यातला निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं होतं, पण भाजपचेच अंधभक्त ज्यांनी लोकशाहीचा घात केला, लोकशाहीचा खून केला आणि ज्यांनी जनतेशी बेईमानी केली, ते जे सत्तेत बसलेले आहेत ते राहुल गांधीजीवर तुटून पडले। राहुल गांधीजी लोकशाही वाचली पाहिजे यांचा तो प्रयत्न आहे, पण लोकशाहीला संपवण्याचं काम जे केंद्रातलं जे सरकार आहे नरेंद्र मोदीचं, हे सरकार सातत्यानं लोकशाहीच्या संस्थांवर, संविधानिक संस्थांवर आपल्या हुकुमशाहीचा राज चालवताना आपण पाहतोय आणि पूर्ण देश या सगळ्या गोष्टीला ओळखत आहे। आज आमचे मित्र फडणवीसांनी सांगितलं की राहुल गांधी संविधानिक संस्थांवर आरोप घेतात आहे। माझा प्रश्न आहे फडणवीसांना आणि भाजपला की पहिलं जेव्हा महाराष्ट्राच्या सरकारचं अधिवेशन नागपूर इथं झालं, त्यावेळेस फडणवीसाला कोणीच प्रश्न विचारला नव्हता। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं? काय निवडणूक आयोगाची वकिली फडणवीसांनी घेतली? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं। आमचा सवाल आजही आहे आणि तो राहणार आहे। आमचा सवाल असा आहे की जे 46 लाख मतं 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत, ते कोण होते, कुठले होते? आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत। नगरमध्ये एका इमारतीत 7000 मतं वाढलीत, असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत। त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 वाजताच्या 5 वाजताच्या नंतर जे मतदान झालं, त्या मतदानापर्यंत यांनी सांगितलं होतं की 58.22% मतदान झालेलं आहे 5 वाजे निवडणूक आयोगाने। त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोग आम्हाला सांगतो की 65.2% मतदान झालं आणि तिथंच निवडणूक आयोग थांबला नाही, तर दुसऱ्या दिवशी ते सांगतात की 66.5% मतदान झालेलं आहे। निवडणूक आयोगाने पत्रकाराच्या समोर का आले नाहीत? पत्रकारांना मीडियाच्या समोर का सांगितलं नाही? त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आपले आकडे द्यायचे। मग आम्ही त्यांना फुटेजेस मागितलेले आहेत की कोणत्या बूथवर तुमचे रात्री 76 लाख मतं झालीत, ते आम्हाला कळवा, ते दाखवा। तो आमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये। पण निवडणूक आयोगाने
आम्हाला फुटेजेस दाखवता येणार नाही अशा पद्धतीचा एक नवीन जावाई शोध काढला आणि त्याच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते आहे. आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात गेलेलो या विषय घेऊन आणि सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जे मॅच फिक्सिंग निवडणूक आयोग आणि भाजपने केलेलं आहे, कारण की हे जे भाजपचे अंधभक्त ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या वक्तव्यावर तुटून पडतात याचाच अर्थ भाजप आणि निवडणूक आयोगाचं मॅच फिक्सिंग आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कर्तृत्व ही लोकशाहीचा खून करणारी आहे आणि म्हणून आम्ही हे उत्तर विचारूच आणि या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन राहू आणि माननीय सुप्रीम कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल हे आजही आमची अपेक्षा आहे आणि लोकशाहीला वाचवण्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आमची आहे.